जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की इंस्टावर आता सुद्धा न्यूज एक सुरू आहे की व्हायरल सुद्धा होत आहे की भारतामध्ये टिकटॉक आहे ते अनबॅन होणार आहे का। ही खरोखरची न्यूज ही फेक आहे का रिअल न्यूज आहे सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। खरोखर जी की चायनीज जे काही ॲप्स होत आहेत त्या पुन्हा आपल्या भारतात जे काही आहे ते चालू होणार आहेत का नाही सगळं काय डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो आता सध्या इंस्टावर टिकटॉकची जी की तुम्हाला माहिती असेल जास्त प्रमाणात टिकटॉकची न्यूज आहे ती व्हायरल सुद्धा होत आहे। यूट्यूबवर सुद्धा बघितलं असेल किंवा इतर कोणत्याही तुम्ही सोशल मीडियाची जी काही वेबसाईट म्हणा फेसबुक म्हणा किंवा ट्विटर म्हणा याच्यावर सुद्धा आता सध्या चाललंय की टिकटॉकचे जी की ॲप आहे ते बऱ्याचशा जणांची काही प्ले स्टोअर दिसले किंवा टिकटॉकची वेबसाईट सुद्धा चालू झाली आहे। सगळं काय आजच्या व्हिडिओ मी सांगणार त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जा आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जी की टिकटॉक जी की इंडियामध्ये खरोखर येणार आहे का नाही, कारण की तुम्हाला माहिती असेल टिकटॉक सोबत बरेचशाच अशा ॲप्स आहेत जसं की पबजी म्हणा, त्यानंतर बरेचसेच कॅपकट होतं मेन, त्यानंतर असे यूसी ब्राउझर म्हणून एक होते, अशा बऱ्याचशाच ॲप्स ज्या की होत्या त्या बॅन झाल्या होत्या आणि त्याला 5 वर्ष कंप्लीट झालेत। आणि आता एक न्यूज नुकतीच आली आहे, तुम्हाला सुद्धा माहिती असेल इंस्टाग्राम किंवा यूट्यूब म्हणा फेसबुक ट्विटरवर वेगाने ते व्हायरल सुद्धा होत आहे। बरेचसेच लोक सुद्धा म्हणतात की जी की टिकटॉक आहे ते भारतामध्ये अनबॅन होणार आहे। तर तुम्हाला काय रिॲलिटी आहे खरोखर भारतामध्ये येणार आहे का नाही सगळं काय डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय झालं आहे जी की टिकटॉक आहे हे अनबॅन होईल का नाही हे काही सांगू शकता येणार नाही, कारण की त्यांची वेबसाईट आहे ती सुद्धा आत्ता सध्या जी की आहे भारतामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल। जर तुम्ही आता बघू शकता जी की आपण क्रोम ब्राउझर जर ओपन केलं आणि येथून ज्यांची वेबसाईट असेल जसं की आता बघू शकता येथून जी की वेबसाईट तुमची यांची मेन वेबसाईट आहे बघू शकता येथे तुम्हाला दिसत असेल ही वेबसाईट आहे ती चालू झालेली आहे। झाले तर झाली आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा जणांच्या मोबाईलमध्ये जी ओपन सुद्धा होत आहे आणि जी की बऱ्याचशांच्या मोबाईलमध्ये ती ओपन सुद्धा होत नाही। जसं की बघू शकता मी 1 2 ते 3 वेळा जी काय ती वेबसाईट ट्राय करून बघितली ओपन होते का, तर ती ओपन झाली पण नंतर जी काय ती वेबसाईट ओपन होईना झाल्या। म्हणजे की तुम्ही ज्यावेळेस जर कंटिन्यू त्या टॅप करत राहिला म्हणजे सारखं जर ट्राय केलं तर ती वेबसाईट आहे ती ओपन होत्या, पण काही कंडिशनमध्ये वेबसाईट आहे ती ओपन सुद्धा होत नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरेचसे जण म्हणतात की टिकटॉक जे की आहे ते प्ले स्टोअर अवेलेबल झालं, असं नाही, ते टिकटॉक अजून सुद्धा भारतात बॅनच आहे। पण आता काय झालं जसं की तुम्हाला माहिती असेल चीन आणि भारत यांच्यात मैत्रीचा संबंध व्हायला लागले, म्हणजे जसं की व्यापार आपला जो की बंद होता तुम्हाला माहिती होता ते सगळ्या गोष्टी चालू आल्या। जसं की आता जी की एरोप्लेन तुम्हाला माहिती आहे चीनला डायरेक्ट आपलं जी की कॉन्टॅक्ट काही सुद्धा सगळं बंद केलं, तर सगळ्या गोष्टी आहेत ते चालू झाल्या आहेत। कारण की आता तुम्हाला माहिती आहे जी की नरेंद्र मोदी जी की चीनला गेलते त्यामुळे जी की चीनच्या काही वेबसाईटसुद्धा जी काही चालू झाल्या आहेत किंवा काही आता टिकटॉकची वेबसाईटसुद्धा आहे ती चालू झालेली आहे। म्हणजे की आपण म्हणू शकतो की टिकटॉक भारतामध्ये येऊ शकतं, पण भारत सरकारसाठी अजून सुद्धा त्या ॲपवर बंदी आहे, म्हणजे अजून ॲप जे काही ते चालू झालेल्या नाहीत। पण आता तुम्ही बघितलं असेल जसं की आता आत्ताच जी की आहे मोदींनी पोस्ट केली की चीनला ते गेलते त्यावेळेस पोस्ट केली, तर आता आपण असं समजू शकतो की चीनच्या ॲप आहेत त्या अनबॅन होऊ शकतात, पण त्याला थोडंसं सांगतो 1 2 ते 3 महिने वेळ लागू शकतो। कारण की जसं की तुम्हाला माहिती आहे जसं की आता चीनचं जे काही ॲप बॅन होण्याचं कारण काय होतं आपला जो की डाटा आहे तो बाहेर लीक होत होता त्यामुळे ते बॅन केलं त्या। जसं की आता बघू शकता जी की वेबसाईट आहे ते त्यांची स्टार्ट झाले, तुम्ही एकदा नक्की तुमची जी काही एकदा तुमच्या गुगलवर जाऊन तुम्ही टिकटॉक किंवा क्रोमवर जाऊन सर्च करून ती वेबसाईट आहे ती ओपन होते तुम्ही ट्राय करू शकता, पण तिथे वेबसाईट आहे ती ओपन झालेली आहे। आता तुम्हाला माहिती आहे टिकटॉक जर भारतात आलं तर ते इंस्टाग्रामला सुद्धा ते टक्कर देऊ शकते, कारण की इंस्टाग्राम आणि टिकटॉक आता बरेचसे युजर्स आहेत ते इंस्टाग्राम यूज करतो त्या टिकटॉक नंतर। आता काय होऊ शकतं जर टिकटॉक येईल न येईल ह्याची काय गॅरंटी सांगता येत ना, 50% तर मी काय 50% तुम्ही जी की आहे धरून चालू शकतो। कारण की कसं असतं जी की आपण म्हणून जसं की वेबसाईट ओपन झाली म्हणजे की टिकटॉक भारतात येईल असं नाही, कारण की काही नेटवर्क प्रॉब्लेम जसं की आता त्यांनी एक न्यूज काढली आहे त्या न्यूजमध्ये पण काय सांगितलं आहे की नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यांनी सांगितला आहे। पण आता सध्या बऱ्याचशा जणांच्या मोबाईलमध्ये ते टिकटॉक वर्क होत आहे, म्हणजे वेबसाईट वर्क होत आहे। आणि काही जणांचे जे आयफोन युजर्स आहेत त्यांच्यात प्ले स्टोअर टिकटॉक आहे ते अवेलेबल सुद्धा झालं असे म्हणतात। जसं की आता बघू शकता वेबसाईट जी काही आहे येथे बघू शकता जी काही बंद दावत आहे माझ्यात। जसं की आता प्ले स्टोअर जर तुम्ही ओपन करून घेतला आणि सर्च बारमध्ये तुम्ही जर टिकटॉक असं सर्च केलं, जसं की आता बघू शकता टिकटॉक मी सर्च केल्यानंतर बघू शकता जी की ॲप आहे ते अजून सुद्धा प्ले स्टोअर अवेलेबल नाही, म्हणजे की जी काही आता त्यांनी सांगितलं जसं की ज्यावेळेस आपल्या सगळ्या ॲप्स तुम्हाला म्हणजे पबजी म्हणा ह्या बऱ्याचशाच मोठमोठ्या ॲप्स आहेत त्या बॅन झाल्या, जसं की जी की डाटा बाहेर लीक होतं त्या कारणास्तव बॅन केलं त्या। पण ज्यावेळेस त्या अनबॅन होतील त्यावेळेस तुम्हाला प्ले स्टोअर बघायला भेटेल। पण जे की बरेचसे जण म्हणतात की आयफोन युजर्सचे जे काही आहेत त्यांच्या टिकटॉक जे काही प्ले स्टोअर म्हणजे ॲप स्टोअरवर त्यांना दावत आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो
जे की आता तो चीन आणि भारतात यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती पण झालं असेल आत्ताच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी की त्यांना भेट द्यायला गेले चीनला. त्यामुळे एक गोष्ट सांगता येते की ह्या चीनच्या ॲप्स आहेत ते पुन्हा जी काही आहेत अनबॅन होऊ शकतात, पण कधी होतील काही सांगता येत नाही. आणि वेबसाईट जी काही आहे ती वेबसाईटसुद्धा त्यांची चालू झालेली आहे टिकटॉकची आणि त्याच्यासोबत बऱ्याचशा जी की ॲप्स होत्या त्या सगळ्या ते अनबॅन होऊ शकतात. जसं की तुम्हाला माहिती असेल यूसी ब्राउझर म्हणा, कॅपकट बरेचसे लोक भारतात यूज करतात. कॅपकट जर अनबॅन झालं तर कॅपकटला VPN लावण्याची काहीसुद्धा गरज नाही. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे टिकटॉक म्हणा, बऱ्याचशाच अशा मोठ्या मोठ्या ॲप्स बॅन झाल्या आणि ह्याला 5 वर्ष कंप्लीट झाली. आणि आता जी काही आहे न्यूज नुकतीच आली की टिकटॉक जी की आहे ते अनबॅन होणार आहे. अजूनसुद्धा तुम्हाला सांगतो प्ले स्टोअरसुद्धा जी की गेला तर तुम्ही सर्च केलं तर ती की टिकटॉक आहे ते ॲप अजूनसुद्धा अवेलेबल नाही अशामध्ये तुम्हाला एरर येतो. म्हणजे अजूनसुद्धा जी की प्ले स्टोअर टिकटॉक ॲप जी की आहे ते आलेलं नाही भारतात, पण येऊ पण शकतं. कारण की आता सध्या चीन आणि भारतामध्ये जी काही व्यापार सुरू झाला त्यानंतर जे की तुम्हाला माहिती आहे प्लेन जे काही होते त्यांचे ते चीनला डायरेक्ट आपण बंद केले ते सुद्धा स्टार्ट झालेले आहेत बरेचसेच. त्यामुळे तुम्हाला सांगतो की ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा चेंज होऊ शकतात. जसं की आता टिकटॉक म्हणा ह्या सगळ्या ॲप्स जे काही आहेत त्या अनबॅन होऊ शकतात. पण भारत सरकारने याच्यावर काय सांगितलं, अजून सध्या ह्या ज्या ॲप्स आहेत त्या भारतात अजूनसुद्धा अनबॅन केलेल्या नाहीत, पण यांची वेबसाईट जे काही ते स्टार्ट झालेले आहेत. हे कुठंपर्यंत होईल कधी होईल काय सांगता येत नाही. ज्यावेळेस अनबॅन होतील त्यावेळेस त्याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ नक्की बनवेल. आणि तुम्हाला माहिती होतं का नाही तुमच्या मोबाईलमध्ये वेबसाईट आहे ती चालू आहे का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ